नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्रालय मुंबई येथे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन एनडीसीसी बँकेच्या कर्जवसुली संदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले। यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील, अध्यक्ष ललित दादा बहाडे, जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे, शेतकरी नेते प्रकाश शिंदे, एकनाथराव धनवटे, भाऊसाहेब भंडारे, रामकिसन बोंबले आदी मान्यवर उपस्थित होते। निवेदनातील प्रमुख मागण्या एनडीसीसी बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांचे पूर्ण व्याज माफ करून फक्त मुद्दल हप्त्यांमध्ये वसूल करावी, मयत कर्जदारांचे कर्जावरील व्याज माफीबाबत झालेल्या निर्णयाचा GR त्वरित काढावा, जे शेतकऱ्यांच्या 7 वाऱ्यावर बँकेचे नाव लागले त्या नोंदी तात्काळ रद्द कराव्या। या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली। मंत्री झिरवाळ यांनी या संदर्भात कसोशीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले। या बैठकीत झालेली चर्चा आणि दिलेले आश्वासन शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून तातडीने निर्णय व्हावा अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।